आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, आपण बघतोय ज्या पद्धतीने आळंदीला काळजी घ्यायचं प्रशासनानं आवाहन केलंय, देहूमध्ये सुद्धा तसंच आवाहन करण्यात आलंय, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय, देहू संस्थांना आवाहन केलंय। सध्याची परिस्थिती पावसाची काय आणि काय सांगाल या सगळ्या वारीबद्दल? चैत्राली चैत्राली राजापूरकर यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। मात्र आळंदी आणि देहूमधनं ज्या पालख्या निघणार, आळंदीमध्ये माऊलींची पालखी निघणार आहे, तर देहूमधून जी संत तुकोबारायांची पालखी निघणार आहे, या पावसाचं सगळं सावट जे आहे, मुसळधार पावसाचं आणि पुराचं या पालख्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात। मात्र यंदा मुसळधार पाऊस आहे, इंद्रायणीला पूर आलेला आहे आणि अशा वेळेला आळंदी आणि देहूमध्ये जाण्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्ये यावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया देहूवरून आपल्यासोबत चैत्राली राजापूरकर जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, आपण बघतोय वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय थेट पुण्यामध्ये यावं। आता देहूमधला पाऊस कसा आहे आणि पूर परिस्थितीबद्दल काय सांगाल चैत्राली? निश्चितच आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे। खरं तर उद्या देहू नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। मात्र मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण देहू जे आहे ते जलमय झालेलं आहे। घराच्या बाहेर पडणं देखील शक्य होत नाहीये। अशामध्येच महाराष्ट्रभरातून अनेक वारकरी जे आहेत ते देहू नगरीमध्ये आज संध्याकाळी जे आहे आता दाखल होत असतात। मात्र मुसळधार पावसामुळे आणि नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे देहू संस्थांकडून वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी हे वारकरी आहेत त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं, देहूमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, कारण की देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच नदीचं पाणी जे आहे ते देखील शिरलेलं आहे।